मोठी बातमी बघूया। छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय। एक महिला गर्भवती असल्यामुळे ती सोनोग्राफी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेली होती, मात्र त्यावेळी डॉक्टर झोपलेले असल्यामुळे नर्सनं त्या महिलेला काही गोळ्या दिल्या। तर संध्याकाळी डॉक्टर झोपेतून उठल्यानंतर आपण सोनोग्राफी करू असं रुग्णालयातील नर्सनं त्या गर्भवती महिलेला सांगितलं। जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 5 या स्त्रीरोग तज्ञ विभागात हा संपूर्ण प्रकार घडला। सोनोग्राफी करण्यासाठी तब्बल 1 तास महिला ही स्त्रीरोग विभागाच्या बाहेर उभी होती, मात्र तरी देखील डॉक्टर गाढ झोपेतच होता। संबंधित डॉक्टराचा गाढ झोपेत असलेला हा व्हिडिओ समोर आलाय। सोनोग्राफी करण्यासाठी या महिलेनं डॉक्टरांना हात जोडून विनंती केली, मात्र तरी देखील डॉक्टरची झोप मात्र काही झाली नाही। डॉक्टर झोपेत आणि रुग्ण वाऱ्यावर असल्याच्या धक्कादायक प्रकारामुळे एकच खळबळ माजली आहे। त्यामुळे लाखो रुपये पगार असणाऱ्या या डॉक्टरांकडनं गोरगरीब जनतेची अजून किती हेळसांड होणार असा प्रश्न रुग्णांना पडलाय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्या सोबत आहेत। अविनाश, या डॉक्टरला लाज वाटायला पाहिजे, समोर गर्भवती महिला उभी आहे आणि हा झोपलाय, काय प्रकार? हा संपूर्ण जो प्रकार आहे छत्रपती संभाजीनगरचा जिल्हा सामान्य रुग्णालयातील हा संपूर्ण प्रकार आहे। ही महिला काल तिला काही त्रास असल्यामुळे सोनोग्राफी करण्यासाठी सामान्य जिल्हा रुग्णालयामध्ये गेली होती, मात्र डॉक्टर त्या ठिकाणी झोपलेले होते। आपण जर दृश्यामध्ये बघितलं तर त्या टेबलवरच कशा पद्धतीचे हे डॉक्टर झोपलेले आहेत आणि बाहेर जी आहे ती रुग्णांची रांग लागलेली आपल्याला दिसून येते। या महिलेला त्रास असल्यामुळे तिला सोनोग्राफी करायची होती। महिलेचा जो पती आहे त्याने वारंवार विनंती देखील डॉक्टरांना केली, मात्र त्या ठिकाणी असलेल्या नर्सने डॉक्टर झोपलेले आहेत, मीच तुम्हाला सोनोग्राफीची पावती लिहून देते आणि तुम्ही जाऊन सोनोग्राफी करा असं सांगितलं। त्यानंतर 1 ते 1.5 तासाच्या विनंतीनंतर, पतीच्या विनंतीनंतर अखेर नर्सने लिहून दिलं आणि त्यानंतर सोनोग्राफी झाली। जेव्हा रिपोर्ट चेक करायचे होते तेव्हा देखील हा डॉक्टर झोपलेला होता। म्हणजे 2 ते 3 तासाचा हे अंतर होतं आणि त्या ठिकाणी एवढी मोठी जबाबदारी असताना सुद्धा हा डॉक्टर बिनधास्तपणे झोपतो आणि गोरगरीब जनता जी आहे, ज्या ठिकाणी मोफत उपचार होतात त्या ठिकाणचे डॉक्टर लाखो रुपयांचा पगार घेऊन अशा पद्धतीचे त्या ठिकाणी झोपतात। हे खरं तर दुर्दैव आहे। या अगोदर देखील सामान्य रुग्णालयात असे किती प्रकार घडलेले आणि पुन्हा आता हा प्रकार समोर आलेले नागरिकांमध्ये आणि रुग्णांमध्ये तीव्र संताप आहे। हा व्हिडिओ जो आहे तो आता व्हायरल होतोय। डॉक्टर कशा पद्धतीने झोपलाय आणि बाहेर कशा रांगा लागल्यात हे संपूर्ण या दृश्यामधून स्पष्ट होतंय। पण या डॉक्टरला कोणी जाब विचारलाय का? त्यानं काय स्पष्टीकरण दिलंय का? नक्कीच अजूनपर्यंत तरी यामध्ये कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाही, कारण ज्या पतीने हा संपूर्ण प्रकार ज्या वेळेस घडला, महिलेसोबत जो तिचा पती होता त्याने हे संपूर्ण प्रकरण समोर आणले, मात्र त्यानंतर देखील डॉक्टरांना या संपूर्ण घटनेशी काही देणं घेणं नव्हतं, त्या सोनोग्राफीशी देणं घेणं नव्हतं। ज्यावेळेस रुग्णाचा नातेवाईक त्या ठिकाणी रिपोर्ट घेऊन गेला त्यावेळेस सांगण्यात आलं की 33 रूम नंबरमध्ये जाऊन तुम्ही हा रिपोर्ट दाखवा। त्यावेळेस देखील हा डॉक्टर त्या ठिकाणी झोपलेला होता। अविनाश, धन्यवाद या माहितीसाठी।